कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। संपदा हो करते सु यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अर्जुना झुंज देखे आताचे हे हो काज दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्रामू काय म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे नी पती करे आरतीचे नी पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे हे लाहिजे जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणीसी ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख तैसा संग्रामू हा देख पातला असे अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि आता हा ऐसा अवघेरिजे मग नाथिले शोचू बैसिजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडिले आपणची होय धाडिले जरी याजी शस्त्र सांडिले रणी ये असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसीत पावतील महादोष जैसी भातारे ही नवनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे वीण ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणात् अतिरिच्यते म्हणून स्वधर्मुहा सांडसील तरी पापा बरपडा होसील आणि अपेशते न वचेल कल्पांतवरी जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांग पाकेही निगावे येथून तू निर्मत्सरू सदयता येथून निगसी की रमागवता परिते गती समजता नमने या हे चहू कडून वेडितील बाणवरी घेतील तेथ पार्थान सुटिजेल कृपाळूपणे ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये निघणे कटे तरी ते जियालेही बोखटे मरणावी भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् तू आणिकही एक न विचारीसी एक संभ्रमे झुंजो आलासी आणि सकवपणे निघालासी
मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना, परी वैर्या दुर्जना, का प्रत्यया येईल मना, सांगे मज अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः, निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. ते म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निकाकाई. लोकसायासे करूनि बहुते, काबेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. हे तुझ अनायासे अनकळित जोडिली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तीही लोकी. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती, जे ऐकिलिया दचकती कृंता तातिग. ऐसी महिमा घनवट गंगा ते तैसी चोखट, जया देखी जगी सुभट वाट जाहली. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त, जाहले आथी विरक्त जीवितेसी. जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवाम अशेखा धाकू तुझा. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना तू हे तू ते मानिती सदा. ते अगाधपण जाईल मग हिणावे अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंज तुची. आणि हे पळता पळोनी जिती, धरुनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे का न झुंजावे, हे जिंकले तरी भोगावे महीतळ. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्गसुख अनकळित पावसील. म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मुहा आचरता, दोषु अनासे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता एथ पातकाची. सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीचे, परी विपाये चालो नेणिजे, तरी तेही घडे. अमृते तरीची मरीजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मे दोषु पाविजे. हे तुकपणे म्हणून तुझ पार्थ, हे तू सांडोनी सर्वथा. क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुखी संतोषात यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ रावे मना माझी. एथ विजयपण होईल, का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. आपण या उचिता स्वधर्म प्रहाटता, ते पावे ते हो निजावे. ऐसे या मने हो आवे, तरी दोषू न घडे स्वभावे. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा, एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु.
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि। हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ एथ, आता बुद्धी योगू निश्चित अवधारी पा। जया बुद्धियुक्ता जाहालिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बाधू न पावे। जैसे वज्र कवच लेईचे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, परी जैतेसी उरिजे अचुंबित। नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षो तो उरलासे, जेथ पूर्वानुक्रमुदिसे चोखाळत। कर्माधारे रहाटिजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञो न बंधिजे अनुतबाधा। या परीचे सुबुद्धी आपुलालिया निरवधी, हा असताची उपाधी आकळू न सके। जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादिलेप न लगती जेथ। अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पचे हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय। व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन, बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां। जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणून ये। पार्था बहुती परी, हे अपेक्षिचे विचारशूरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना। आणिका सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव गुणे। अंबापुत्राय विद्महे दत्तावताराय धीमहि, तन्नो नृसिंहः प्रचोदयात्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलायला मी ज्यावेळी उभा ठाकलो आहे, मला सगळ्यात पहिल्यांदा एका गोष्टीची आठवण येते, ती अशी की आपण सगळेजण टेनिसची मॅच पाहत असतो आणि दोन कसलेले खेळाडू टेनिसची मॅच खेळत असताना त्या टेनिसच्या कोर्टाच्या सभोवताल काही खूप चांगले कपडे घातलेले, टोप्या घातलेले होतकरू असे पोरं तिथे आजूबाजूला उभे असतात आणि त्यांचं काम एकच असतं की लाईनच्या बाहेर जर बॉल गेला तर तो बॉल पकडतात, तो बॉल पकडून आणून त्या खेळाडूच्या हातात किंवा त्या पॅन्टच्या खिशात टाकतात। हे करत असताना एखाद वेळी एखादा चांगला खेळाडू त्या पोरांची धावपळ, त्या पोरांची मेहनत पाहून खुश होतो, आपली रॅकेट त्याच्या हातात देतो आणि त्याला एक शॉट मारायची संधी देतो। ही जी संधी आहे त्याच्यात त्या लहान पोराचा मोठेपणा नसून, त्या लहान पोराचा अभ्यास नसून, त्या मोठ्या खेळाडूंनी स्वतःचा दाखवलेला मोठेपणा आहे। वास्तविक पाहता माझ्यासारखा लहान विद्यार्थी ज्यांनी अभ्यासाला नुकतीच सुरुवात केली आहे, त्या विद्यार्थ्याला आज ज्ञानेश्वरीच्या या काही ओव्यांविषयी स्वतःचं मत मांडायला सांगणं हा तुम्हा सगळ्यांचा मोठेपणा आहे। असं म्हणतात की माऊलींनी रेड्याच्या तोंडून सुद्धा वेद बदवून घेतले। श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती महाराज यांच्या बाबतीत असं सांगतात की एका अतिशय अशिक्षित माणसाकडनं
कथा अशी आहे की काही दोन ब्राह्मण, ज्याला जयपत्र म्हणतात, की आम्हाला 4 वेद पाठ आहेत आणि आमच्याशी कॉम्पिटिशन दाखवा, आमच्याशी कॉम्पिटिशन करा, नाही तर आम्ही हारलो असं आम्हाला लिहून द्या. असं करत करत ज्यावेळी ते महाराजांच्या समोर उभे ठाकतात आणि महाराज ज्यावेळी त्यांना 4 वेदांचं महत्व, किती वेदांचं ज्ञान आहे हे सांगत असताना महाराज शेवटी त्यांच्या समोर एका अशिक्षित माणसाकडनं वेदाध्ययन करून दाखवतात. त्यावेळी त्या ब्राह्मणांना स्वतःचा कमीपणा, स्वतःच्या ज्ञानाचा कमीपणा हा पटतो. पुढची कथा वेगळी आहे. तर अशा ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडनं वेद बदवून घेतले. गुरुमाऊली नरसिंह सरस्वती महाराजांनी एका अशिक्षित माणसाकडनं वेदाध्ययन करून त्याच्यातनं ऋग्वेद किंवा यजुर्वेद याचा अभ्यास त्याच्या करायला लावला. तर माझ्यासारखा थोडाफार शिकलेला माणूस जर काही आज ज्ञानेश्वरी विषयी इथे बोलू शकत असेल, तर ते केवळ ज्ञानेश्वरीचं, माऊलींनी आपल्या समोर जे काही ज्ञान प्रगट केलेलं आहे, भगवद्गीतेचं महात्म्य आहे, ज्ञानेश्वरीचं महात्म्य आहे आणि माझी गुरुमाऊली नरसिंह सरस्वती महाराज यांचं मोठेपण आहे. असं म्हणतात, यद रोचते तद ग्राह्यम, यद न रोचते तद त्याज्यम. मी जे बोलीन ते आवडलं तर ठेवा, यद न रोचते, नाही आवडलं तद त्याज्यम, ते सोडून द्या, विसरून जा. जे चांगलं वाटलं तर तो केवळ आणि केवळ ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद, माझे गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांचे आशीर्वाद आणि माझ्या आईवडिलांचे संस्कार याच्याचमुळे ते काही घडतं आहे. यत्न रोचते तत् त्याज्यम, हे चांगलं नाही, माझ्या बोलण्यात काही चुका होतील, माझा साधारण बोलण्याचा स्वभाव जो आहे हा थोडासा विनोदात्मक बोलायची सवय आहे, पण या विषयाचं गांभीर्य ठेवून मी तो विनोदाचा प्रकार टाळायचा प्रयत्न करतोय. पण तरी बोलताना कुठे जर माझं चुकलं तर ती चूक सर्वस्वी माझी आहे, त्याच्यासाठी मला दोष द्या. माझे गुरु किंवा माझ्या आईवडिलांचे संस्कार यांना कृपा करून दोष देऊ नका, ही सगळ्यात पहिले मी सगळ्यांना विनंती करीन. आपल्याला साधारण आजकालच्या पद्धतीप्रमाणे सवय झाली आहे की आजचा एपिसोड ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी आपण एक रिकॅप करत असतो. गेल्या काही दिवसापासून आपण ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला, अगदी प्राथमिक अभ्यासाला सुरुवात केली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 2ऱ्या अध्यायावर आपण पोहोचलो आहे. पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योगाचा आहे आणि प्रत्यक्ष ज्ञान भगवंताने अर्जुनाला जे दिलं आहे त्याची सुरुवात खरी म्हणजे या 2ऱ्या अध्यायात झालेली आहे. एका श्लोकात जर आजपर्यंत जे काही घडलेलं आहे असे 2 श्लोक म्हणून दाखवण्याचा मोह मला होतोय. गेले कौरव आणि पांडवरणी, वर्णी कथा संजय, ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, वाटे मनी विस्मय. पाहे पार्थरणी कुलक्षय घडे, चित्ती विषादाधरी, युद्धापासून होऊनी विमुखतई, टाकी धनुष्यादुरी. झाला अर्जुन शोकमग्न बघुनी, वेदांत सांगे हरी. आत्मा शाश्वत देह नश्वर असे, जाणून हे अंतरी. घेई बाण धनु करी समरतू, कर्तव्य ते आचरी. वागे निस्पृह हर्ष शोक न धरी, ज्ञानी जनांच्या परी. अर्जुन विषाद योगात पहिल्यांदा आपण पाहिलं की अर्जुनाला कशा प्रकारचा विषाद झाला आहे, कशा प्रकारचा संभ्रम पडलेला आहे. आणि म्हणून ऐन युद्धात 2 सैन्याच्या मधोमध भगवंतांनी ज्यावेळी त्यांचा रथ नेलेला आहे त्यावेळी अर्जुन आपलं हत्यार, आपले सगळे शस्त्र आयुध टाकून तिथे भगवंतासमोर उभा आहे. अर्जुनाचा विषाद जो आहे तो पहिल्या अध्यायात मांडलेला आहे आणि 2ऱ्या अध्यायात सुद्धा अर्जुनाने युद्धाच्या विरुद्ध का भूमिका घेतली आहे. मित्रांनो, याच्यात एक गोष्ट आपल्याला, मला जो फरक जाणवतो तो फरक असा आहे की अर्जुनाला जी भ्रम झालेला आहे, भ्रांती झाली आहे, ती भ्रांती मोहाची आहे. आपल्या नातेवाईकांच्या विरुद्ध, ज्यांची आपले गुरु आहेत, ज्यांच्यापासून मी ज्ञान प्राप्त केलं आहे,
म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुनाच्या मुखातून द्रोणाचार्यांचं गुणवर्णन आहे, भीष्माचार्यांचं गुणवर्णन. अर्जुन भगवंताला असं म्हणतोय की हे ज्यांनी मला ज्ञान प्राप्त करून दिलं, ज्यांच्याकडनं मी हे शस्त्र अस्त्र वेगवेगळे आयुध हे शिकलो आहे, त्यांचाच वापर त्यांच्यावर करणं हे मला कितपत योग्य आहे. आणि हे शेवटी मी कशासाठी करतोय, तर माझ्याच बांधवांना मारून मी काय मिळवणार आहे, हा भ्रम अर्जुनाला आहे. पण याच्यात अर्जुनाला स्वतःच्या शक्तीविषयी कुठेही भ्रम नाही आहे. विषयांतर जरूर थोडंसं वाटत असेल, पण आम्ही रामायणात जर पाहिलं तर रामायणात ज्यावेळी रावणाशी युद्ध झालं आहे त्याच्या आधी वानर सेनेतल्या काही वानरांना स्वतःच्या शक्तीचं विस्मरण झालंय आणि भगवंतांनी त्या अवतारामध्ये त्यांना स्वतःच्या शक्तीचं स्मरण करून दिलं आहे. आणि त्याच्यानंतर हनुमंत हे अशोक वनात गेले आहेत, राम सेतू बांधले आहेत. आणि त्यानंतर जो इतिहास आम्हाला माहिती आहे, प्रभू रामचंद्रांनी सीतेची सुटका केली, रावणावर विजय मिळवला. तशा प्रकारचा कुठलाही शक्तीचा भ्रम अर्जुनाला इथे नाही आहे. उलट असं म्हणावं लागेल की अर्जुनाला आपल्या शक्तीची पूर्ण जाणीव आहे आणि त्या जाणीवेमुळेच अर्जुनाला आज इथे भ्रम असं वाटतंय की मी जर माझ्या शक्तीनुसार इथे वागलो, कारण अर्जुनाला ती जाणीव अशासाठी आहे की तिकडे 11 औक्षणिक सैन्य, इकडे 5च औक्षणी आहे. फिगर्सचा जर आपण विचार केला तर कुठेही कंपॅरिझन नाही आहे. पण अर्जुन आहे, त्याचा पराक्रम आहे आणि या सगळ्या याच्यात मुख्य पुढचा भाग जो येणार आहे, हे युद्ध कोणामध्ये होणार आहे हे मी नंतर विचार करेन. हा भ्रम अर्जुनाला स्वतःच्या शक्तीविषयी कन्फ्युजन नाही आहे, त्याला माहिती आहे माझी ताकद काय आहे. पण म्हणून अर्जुनाला भ्रम होतोय की मी जर हे लढलो इथे तर शेवटी मी काय मिळवणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी अर्जुन खूप उदाहरणं देतोय, खूप प्रकारांनी भगवंताला तो समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. भगवंतासमोर तो म्हणतोय की बाबा रे, हे करून मी काय मिळवणार आहे. माझ्या स्वजनांचा नाश मी करीन, माझ्या गुरुजनांचा नाश मी करीन, माझ्या आप्तेष्टांचा मी नाश करीन आणि शेवटी मी काय मिळवणार आहे तर तिथे राज्य. या इतक्या सगळ्या रक्त प्रवाह, रक्तपात करून मी जर राज्य मिळवणार असेल तर असं राज्य मला नको आहे, असा संभ्रम अर्जुनाच्या मनात ज्यावेळी उभा झाला त्यावेळी भगवंतांनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. इथे एक गोष्ट मला थोडी वेगळी वाटते, ती अशी की अर्जुन आणि कृष्ण यांच्यातलं नातं जे आहे हे मल्टीफॅसेटेड, मल्टीफोल्ड आहे असं मी मानतो. ते दोघं एकमेकांचे भाऊ आहेतच. अर्जुन आणि कृष्ण हे दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. जावई आणि साळ्याचं सुद्धा त्यांचं नातं आहे. कारण द्रौपदी ही श्रीकृष्ण भगवानांची बहीण आहे आणि बहिणीच्या मदतीसाठी भगवंत कशा प्रकाराने धावून गेले आहेत आणि बहिणीने दिलेल्या केवळ एका तुळशीच्या पानाने भगवंताचं पोट कसं भरलं आहे या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर अर्जुन आणि कृष्णाचा हा जो एक संबंधातला धागा आहे, हा एक जो पदर आहे, तो एक सखा मित्र. पण इथे जे दुसऱ्या अध्यायात आपण पाहतो ते मला असं वाटतं की इथे अर्जुनाने सगळी आपली जी काही आर्ग्युमेंट्स होते ते केले आहेत की असं झालं तर हे होईल, तसं झालं तर ते होईल. पण शेवटी अर्जुन श्रीकृष्णाला शरण गेलाय, भगवंतांना शरण गेलाय. आणि तिथे भगवंताला अर्जुन म्हणतात की भगवंता आता तूच मला सांग मी काय करू, तूच मला याच्यातनं मार्ग दाखव. आणि माझ्या मते इथनं एका नवीन नात्याला सुरुवात झाली आहे, ते आहे गुरु शिष्याचं. अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व पत्करलंय. भगवंत त्यांचे गुरु आहेत आणि तिथनं भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान हे जे आहे हे पुढच्या 16 अध्यायांमध्ये येत आहे, हे भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून हे गुरु शिष्याचं नातं जे आहे, गुरुचं महात्म्य हे न कळता न सांगता याच्यात अधोरेखित होतं असं माझा अभ्यास आहे. अर्जुनाने भगवंताला सांगितलं की भगवंता आता तूच सांग मी काय करू, अशा प्रसंगी मी काय केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली आहे. हा जो अध्याय आहे याचं नाव सांख्य योग किंवा ज्ञान योग अशा दोन्ही शब्दांनी तो वापरला जातो. सुरुवातीला आपण पाहिलं की अर्जुनाने युद्धाविरुद्धची भूमिका
द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांच्याविषयीचं त्याचं प्रेम, आदर, सन्मान हे सगळं सांगितल्यावर भगवंत अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारांनी अर्जुनाला भगवंत जे आहेत हे ज्ञान देतात आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या प्रकारांनी भगवंत हे अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आहे. एक अभंग म्हणता येईल, हा आपण नेहमी ऐकतो. तो हिंदीतला आहे गोस्वामी तुलसीदासांचा. मैया मोरी मैं नहीं माखन खायो. अभंग म्हणण्याची माझी पात्रता नाही, त्याच्यामुळे त्यांनी कोणी घाबरून जाऊ नये की मी अभंग म्हणून दाखवणार आहे. पण त्या अभंगामध्ये आपण जर पाहिलं असेल की भगवंत हे लहानपणापासून कसं वेगवेगळ्या प्रकारांनी आर्ग्युमेंट करून आपली बाजू समजावून सांगण्यात तरबेज होते. मैया मोरी मै नाही माखन खायो असं म्हणताना भगवंत आपल्या आईला यशोदा मातेला म्हणतात आहे, वेगवेगळे आर्ग्युमेंट्स केल्यात आईला समजावून सांगायसाठी की सगळ्यात पहिले म्हणतात की मला हे सगळ्या या भानगडी करायला वेळच कुठे आहे लोणी बिणी खायला. सकाळी उठून माझ्या हातात एक काठी देऊन देते आणि गायींच्या मागे मला जंगलात पाठवते. ते आर्ग्युमेंट चालत नाही. मग दुसरं आर्ग्युमेंट भगवंत असं करतात आहे की या सगळ्या ज्या गोपिका आहेत यांना माझ्याविषयी काहीतरी राग आहे, या सकाळी उठून मला भेटायला येतात आणि मी भेटत नाही म्हणून या काहीतरी खोटं नाटक तुला सांगतात, तुझे कान भरतात आणि म्हणून कदाचित तू असं तुला वाटतंय की बा मी लोणी चोरलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ग्युमेंट करत करत शेवटी भगवंत असं म्हणतात आईला की तू मला परक समजते आहेस, तूने मोहे जानो परायो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स करायची, वेगवेगळ्या प्रकारांनी आपली बाजू समजावून सांगण्याची जी भगवंतांची शैली आहे ती आम्हाला असं वाटतं की या दुसऱ्या अध्यायामध्ये सुरू होते. आपण आज ज्या काही ओव्यांचं पठन केलेलं आहे त्याच्या विषयाने आपण याच्या आधी जे झालेले आहेत जिथपर्यंत वंदनानी आपल्याला समोर सांगितलं होतं त्याच्या थोडंसं पुढे जाऊन मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिले भगवंत या ओव्यांमध्ये 3 प्रकारचे युक्तिवाद भगवंतांनी केले आहेत. हे युक्तिवाद करताना सगळ्यात पहिले भगवंतांनी अर्जुनाला जो भ्रम झाला आहे की मी मारणार आणि ते मरणार, त्यांचे देह नाश पावणार आणि त्याचं पाप कदाचित मला लागणार, मी पातकी म्हणून ठरीन, हे सांगण्यासाठी सगळ्यात पहिले भगवंत आत्मानात्मवाद विवेक असा त्याचा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. आणि हे आत्म्याचं अमरत्व, आत्म्याचं मोठेपणा, आत्मा कशा प्रकाराने आहे हे दाखवायसाठी माऊली खूप चांगले उदाहरण या अध्यायामध्ये देतात आहे. माऊली असं म्हणतात की आत्मा जर अविनाशी आहे, अविनाशी काय आहे हे तत्व आहे. आणि त्याचं उदाहरण देताना माऊली असं म्हणतात की एखाद्या घड्यामध्ये, एखाद्या पाण्याच्या घड्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. आजकाल पाण्याचा घडा हा सुद्धा शब्द थोडासा सगळ्यांना नवीन वाटतो. आरो वॉटर प्यायची सवय झालेली असल्यामुळे सूर्य आणि पाणी याच्याशी फारसा संबंध नसतो. माऊलींनी उदाहरण दिलं आहे की घड्याचं, त्या घड्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसत असतं. घडा फुटला तरी सूर्य अमर आहे, सूर्य कुठे गेलेला नाही आहे, फुटलेला घडा आहे. किंवा घडा रिकामा असेल, त्याच्यात पोकळी असेल, तो घडा फुटल्यानंतर ती पोकळी कुठेच गेली नाहीये. म्हणून माऊली असं म्हणतात की शरीराचा नाश झाला तरी आत्मा अमर आहे, आत्मा तसाच कायम राहणार आहे. त्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण पुढे त्यांनी दिलंय की जसे आम्ही कपडे बदलतो, हा श्लोक साधारण गीतेतला बहुतेक सगळ्यांना कंठस्थ असतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि. ज्या प्रकाराने आम्ही कपडे बदलतो
तशाच प्रकाराने आत्मा आपल्या देहाचं एका देहातनं दुसऱ्या देहात संक्रमित होत असतो आणि म्हणून आत्मा अमर आहे. म्हणून तू जरी आज कोणाला मारलंस तरी त्याच्यामुळे तू कोणाचा नाश करतो आहेस, तुझ्या हातून अशा प्रकारची हत्या घडते आहे असं तू मानण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. म्हणून आत्म्याचं अमरत्व असं माऊलींनी म्हणजे भगवंतांनी पहिल्यांदा सांगितलंय आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांनी माऊली स्पष्ट करून सांगतात. शरीर नाहीसे झाली तरी देहातील चैतन्य नाहीसे होत नाही. म्हणून अर्जुना, उत्पत्ती नाशाची किंवा जन्म मृत्यूची खोटी भ्रांत कल्पना चैतन्याच्या ठिकाणी मानू नकोस. ज्याप्रमाणे फाटकी जीर्ण झालेली वस्त्रे टाकून आपण नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीव हा एक देह टाकून दुसरा देह धारण करत असतो. म्हणून तू जे मारणार आहेस, तुझ्या हातून जी हत्या घडणार आहे ती देहाची होणार आहे, जीवाची नाही. कारण तू कोणीच नाहीस. इंजिनियर लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत, त्याच्यामुळे एनर्जी विषयी मी न सांगितलेलं बरं की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. हा जीव आहेच. हा जीव वेगवेगळ्या देहांमध्ये फिरत असतो. त्याच्यामुळे तू जर मारला तर तो देह नष्ट होणार आहे. ते जे तत्व आहे, अविनाशी तत्व आहे, ते कायम राहणार आहे. आणि म्हणून याला आत्मानात्म विवेक हे जे म्हटलेलं आहे, त्याच्यात असं म्हटलंय की आत्मानात्म विवेकाने चैतन्य नित्य असा आत्मा व जड नाशिवंत देहादी पदार्थाचे अविचाराने मानलेले ऐक्य नाहीसे होऊन अनात्मा अशा जड देहादिकांच्या नाशाने भीतीने होणारे दुःख नाहीसे होते. आत्मा व अनात्मा, अनात्मा म्हणजे देह, यांना एक समजणे हेच सर्व दुःखांचे कारण आहे. म्हणून भगवंत तिथे अर्जुनाला सांगतात आहे की तू जे देहाला आत्मा समजतो आहेस, तुझा भ्रम हा तिथे आहे. तुला नक्की काय म्हणायचं आहे, तुला काय समजायचं आहे हे जर तुझ्या लक्षात आलं तर तुझा भ्रम दूर होईल आणि तू युद्धाला प्रवृत्त होशील. पण आपण पाहतो की सांगितलेला कारण अर्जुन हा पूर्णपणे कन्फ्युज्ड आहे, संभ्रमित आहे. म्हणून त्याला पुढच्या उदाहरणाने स्पष्ट करण्यासाठी माऊली सांगतात आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय, की एखादी गोष्ट निर्माण होणं, ती मेंटेन राहणं, आणि लय म्हणजे नाश पावणं. आमच्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे 3 देव जे आहेत, ब्रह्मदेव हा उत्पत्तीला कारण आहे, भगवान विष्णू हे स्थितीला कारण आहेत, आणि नाश लय पावणारे जे असतील तर त्याला भगवान शंकर, उत्पत्ती स्थिती लय. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात आहे की कोणतेही शस्त्र चैतन्य स्वरूप आत्म्याला तोडू शकत नाही. इथे पंचमहाभूतांचा उल्लेख आलेला आहे. वायू आहे, प्रचंड वेगाने वाहणारा वायू काय करू शकतो हे याचं उदाहरण सांगायची मला गरज नाही वाटत. पण हे पंचमहाभूत कुठल्या प्रकारची किमया घडवून आणू शकतात याच्याविषयी भगवंत हे अर्जुनाला सांगतात. काही वर्षापूर्वी केदारनाथला जे काही जलप्रपातामुळे किंवा ज्याला ढगफुटी म्हणतात, की पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पूर्ण गावाच्या गावं नष्ट होतात, वायूमुळे बिल्डिंग उडून जातात, अग्नीमुळे शेकडो हजारो हेक्टर्सवरची जंगलं नष्ट होतात, अशी किमया, अशी ताकद ज्या पंचमहाभूतांमध्ये आहे, ती पंचमहाभूत सुद्धा आत्म्याला तोडू शकत नाही. अशा प्रकाराने भगवंत इथे अर्जुनाला समजावून सांगतात आहे की ही पंचमहाभूतच जर आत्म्याला तोडू शकत नाही, आत्म्याचा नाश करू शकत नाही, तर तुझं माझं शस्त्र हे त्या आत्म्याला कुठल्या प्रकाराने हात लावू शकतील. म्हणून भगवंत इथे म्हणतात आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दाहति पावकः न चैन्यम क्लेदयान्त्यापो न शोषयति मारुतः. असा हा आत्मा तुटला जात नाही, जाळला जात नाही, भिजला जात नाही व सुकला जात नाही. तो नित्य, सर्वव्यापक, अचल असून सनातन आहे. पुढचं आर्ग्युमेंट भगवंत इथे करतात आहे की हा आत्मा उत्पत्ती रहित आहे.
हा आहेच आणि हा राहणार आहे आणि याला नाश पण नाही आहे. एक महत्वाची ओवी जी आहे ती वाचून दाखवणं मला योग्य वाटेल. आत्मा हा असे सर्वात्मक ऐसे जाणता निशंक नष्ट होईल तुझा शोक धनुर्धरा. आत्म्याचं महत्व सांगताना माऊली शेवटी म्हणतात आहे की हे धनुर्धरा, हे अर्जुना, की आत्मा हा सर्वात्मक आहे हे जर तुझ्या लक्षात आलं, ऐसे जाणता निशंक म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका मनात न धरता. कारण खूपदा असं होत असतं की आम्ही एखादी गोष्ट ऐकतो ती आम्हाला पटल्यासारखी वाटते, तरी कुठेतरी मनात एक शंका असते की हे खरंच असेल का. गजानन महाराजांची पोथी आम्ही वाचत असतो. महाराजांच्या पोथीत 13व्या अध्यायामध्ये असा उल्लेख आहे की तुम्ही महाराजांनी जी काही किमया केलेली आहे, महाराजांचं जर तुम्ही ध्यान केलं तर तुम्हालाही फळ निश्चित मिळेल, पण ते करत असताना कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवायला नको. इथे माऊली तेच म्हणतात आहे की आत्मा हा असे सर्वात्मक ऐसे जाणता निशंक नष्ट होईल तुझा शोक धनुर्धरा. भगवंत धनुर्धराला म्हणतात आहे की कुठली शंका तू मनात बाळगू नको. आत्मा हा सर्वात्मक आहे, हे देहाचा नाश होणार आहे, हे जर तू मनात बाळगलं, हे जर तू मनात याची पक्की धारणा केली तर कदाचित तुझा भ्रम दूर होईल. आता इथेही जर अर्जुनाचं समाधान होत नाही असं वाटलंय, इथेही भगवंताला असं वाटतं की अजूनही की अर्जुन कन्फ्युज्ड आहे, थोडं कन्फ्युजन अजून त्याचं संपलेलं नाही आहे. म्हणून भगवंत पुढे उत्पत्ती, स्थिती आणि अंत याचं वर्णन करतात आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की जन्मले ते मरणार, मेले ते जन्मनार. जन्मले ते मरणार, मेले ते जन्मनार, ऐसे हे घटिका यंत्र नित्य फिरते अर्जुना. आपण सगळे संस्कृतचे विद्यार्थी होतो. हे घटिका यंत्र जे आहे किंवा साध्या भाषेत हे जे एक रहाट गाडगं म्हणून आपण कदाचित शिकलो आहे. आपल्याला एक सुभाषित होतं, त्याच्या पहिल्या 2 ओळी याच्या अर्थाशी जरी संबंधित नसल्या तरी त्या सुभाषितातल्या पुढच्या 2 ओळी सांगण्याचा मोह मला नाही आवडत आहे. ते सुभाषित असं होतं, आपद्गतम हससी किम द्रविणांध मूढ लक्ष्मी स्थिरान भवती इति किमत्र चित्रम. चित्रम म्हणजे आश्चर्य. एतान प्रपश्यसी घटाई जलयंत्र चक्रे. जलयंत्र चक्रे म्हणजे विहिरीवर जे रहाट गाडगं बसवलेलं असतं, की या रहाट गाडग्याकडे तू पहा. एतान प्रपश्यसी घटा जलयंत्र चक्रे रिक्ता भवंती भरिता भरिता, की रिकामा झाला की परत भरता येते. तसं हे सृष्टीचं रहाट गाडगं आहे. हे सृष्टीचं रहाट गाडगं जे आहे की जे जन्मले ते मरणार आणि मेले ते पुन्हा जन्मणार, हे रहाट गाडगं सतत चालू राहणार आहे. त्याच्यामुळे तू मी आपण सामान्य आहोत, आपण याच्यात काहीच बदल करू शकणार नाहीये. या अविनाशी आत्म्याचं एका देहातून दुसऱ्या देहामध्ये संक्रमण होणार आणि जे जन्मले आहे ते मरणार, मेलेले पुन्हा जन्माला येणार, हे चालूच राहणार आहे. याच्यामध्ये आपण कोणीही काही करू शकत नाही. त्यामुळे हे अर्जुना, तू भ्रम सोड. आपोआप उदयास्त होत जाती अखंडित तैसे जन्म मृत्यू या जगात अपरिहार्य. पुढे भगवंत सांगतात आहे, भगवंत माऊलीच्या मुखातून सांगतात आहेत की होत जाती अखंडित तैसे जन्म मृत्यू या जगात अपरिहार्य. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही अपरिहार्य आहेत. हे सृष्टीचं चक्र हे असंच चालणार आहे आणि तू मारलं नाही म्हणून कोणी मरणार नाही असंही समजू नकोस. ते कौरव असतील
ते कौरवांचे सैनिक असतील आणि इतर कोणीही असतील, तू मारलं नाही म्हणून ते मरणार नाही असं नाही आहे. हे जन्म मृत्यूचं हे जे चक्र आहे हे अपरिहार्य आहे, इनएव्हिटेबल आहे, हे चालूच राहणार आहे. समय येता महाप्रलयाचा संहार होतो त्रैलोक्याचा, म्हणून आदि अंत या सर्वांचा अपरिहार्य. हे ऐसे तू जरी मानिसी मग खेद तरी का करिणी, काय जाणूनही न जाणसी धनुर्धरा. सृष्टीचं चक्र कसं चालतं हे भगवंत इथे धनुर्धराला समजावून सांगतात आहे. इथे एक गोष्ट माझ्या दृष्टीने आणखीन महत्वाची आहे, ती अशी आहे की भगवंत अर्जुनाला इथे युद्धासाठी प्रवृत्त करणं हे भगवंतांना अत्यंत आवश्यक आहे. कारण भगवंतांना दिसत आहे की हे अर्जुनाचा हा जो भ्रम आहे, ही जी भ्रांती आहे, ही जर दूर नाही केली तर त्याचे भविष्यात परिणाम काय होणार आहेत. कारण हे जे युद्ध होणार आहे हे भगवंताला माहिती आहे की हे युद्ध धर्म आणि अधर्म मधलं आहे, न्याय आणि अन्यायामधलं युद्ध आहे, नीती आणि अनिती मधलं युद्ध आहे. हे युद्ध कौरव आणि पांडवांच्या मधलं युद्ध आहे असं समजण्याचं कारण नाही. पांडवांनी दिसायला तात्कालिक कारण जरी राज्य मिळालं पाहिजे हे जरी तात्कालिक कारण असलं तरी प्रत्यक्षात खरं जे युद्ध झालेलं आहे हे अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्यासाठी आहे, अन्यायावर न्यायाचं जीत होण्यासाठी आहे. अनितीने चालणाऱ्या गोष्टी नीतीच्या मार्गाने संपुष्टात आणण्यासाठी हे होणारं युद्ध आहे. आणि हे भगवंतांना समोर दिसत आहे आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं देऊन, दाखले देऊन, माहिती देऊन भगवंत अर्जुनाला प्रवृत्त करत आहेत एका गुरुच्या भूमिकेत जाऊन. कारण मी सुरुवातीला जसं सांगितलं की भगवंत हे गुरु या ठिकाणी झाल्यात, अर्जुन त्यांना संपूर्णपणे शरण आलाय. इथे मला असं वाटतं की आम्ही सुद्धा या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे की संपूर्ण शरण जोपर्यंत आम्ही जात नाही तोपर्यंत कदाचित आम्हालाही ज्ञान प्राप्ती होत नसते. आम्ही शरण गेलो पाहिजे, निशंक मनाने आम्ही समोरच्यानी जे ज्ञान आम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे ते ग्रहण केलं पाहिजे, तर आम्ही ज्ञान प्राप्ती करू शकतो. तिसरा युक्तिवाद, तिसरं एक मत पुढे भगवंत माऊलींच्या मुखातनं जो मांडतात आहे तो आणि काही एक पार्था बहुत प्रकारे पाहता तुझं दुःख करावया सर्वथा विषय नाही. जी ही भूते समस्त जन्मापूर्वी होती अमूर्त, मग पुढे झाली व्यक्त जन्म होता. जी जेथे लय पावती तेथेही अन्य रूप न होती, आपल्या पूर्वस्थितीस येती अव्यक्त रूप. स्वप्न दिसे निद्रिता जैसे, ब्रह्मस्वरूपी आकार तैसे, जन्म मृत्यू माया वशे भासतात केवळ. इथे भगवंत असं म्हणतात आहे की पाण्यावर वाऱ्यामुळे जर तरंग दिसत असतील किंवा सोन्याहून निराळा असा जो पुरुष त्यालाच सोने अलंकार स्वरूप व्यक्तिमत्वाला आले असे दिसते, भगवंत असं म्हणतात आहे की जे मुळात अस्तित्वातच नाहीस त्याच्यासाठी तू शोक का करतोयस. हा देह जो आहे हा देह नश्वर आहे आणि तो नाश पावणार आहे, तो लोप पावणार आहे. आणि आत्मस्वरूप चैतन्य जर फक्त आहे तर त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची उत्कंठा आणि आशा वाहात मोठमोठे मुनी, ऋषी, संत महात्मे हे वेगवेगळ्या प्रकारची तप अनुष्ठानं करतात. मग ते करायचं सोडून तू आता या क्षणिक मोहाच्या नादी लागून आपलं कर्तव्यापासनं दूर का जातोय अर्जुना.
भगवंत वारंवार अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात आहे. भगवंत त्याला वेगवेगळ्या प्रकाराने हे सांगतात आहे की हा आत्मविवेक जो आहे, आत्मा हा कायम आहे, देह नश्वर आहे. जे जन्माला आलंय ते मरणारच आहे. आणि त्यामुळे तुझं जे कर्तव्य आहे, कारण पुढच्या ओव्यांमध्ये आपण जर पाहू तर त्यावेळी भगवंतानी एक क्षत्रिय म्हणून अर्जुनाचं काय कर्तव्य आहे, एक राजा म्हणून अर्जुनाचं काय कर्तव्य आहे, हे सुद्धा व्यावहारिक ज्ञान सुद्धा अर्जुनाला भगवंतांनी दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारांनी अर्जुनाला आपल्या कर्तव्यापासून च्युत होण्यामध्ये भगवंत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि सरते शेवटी ते प्रत्यक्ष घडलं आहे. आणि त्याच्यानंतर महाभारताचं जे युद्ध झालं ते आपल्या सगळ्यांच्या माहितीत आहे. त्यामुळे भगवंत हे युद्ध व्हावं, आणि युद्ध व्हावं हे अशासाठी नव्हे की त्यातून काही भगवंतांना किंवा अर्जुनाला किंवा पांडवांना राज्यप्राप्ती व्हावी, धनप्राप्ती व्हावी, तर न्यायाचा विजय व्हावा, धर्माचा विजय व्हावा, सत्याचा विजय व्हावा, या गोष्टीचा एक विचार करून भगवंत अर्जुनाला प्रवृत्त करतात आहे. आणि म्हणून अर्जुनाला जो संभ्रम उत्पन्न झालेला आहे तो वेगवेगळ्या प्रकारांनी दूर करण्याचा, वेगवेगळ्या प्रकारांनी त्याला सांगण्याचा भगवंतांनी प्रयत्न केलाय. तो गेल्या 25-30 ओव्यांमध्ये जो काही प्रयत्न केलाय तो मी सांगायचा प्रयत्न केला आहे. खोटं चांगलं वाईट हे तुमच्या हाती आहे. दत्तात्रेयार्पणमस्तु. उल्हास मस्त. वर्षा. हा, मी खरं काही तयारी केली नाही, असंच म्हणणार. ओके. शिवा स्वरूपोऽहम् अमर आत्मा सच्चिदानंद मैं हूँ. शिवोऽहम् शिवोऽहम् शिवा स्वरूपोऽहम्. यही ज्ञान वेदों में ऋषियों ने गाया, यही ज्ञान अर्जुन को हरि ने सुनाया. वही आत्मा सच्चिदानंद मैं हूँ. शिवोऽहम् शिवोऽहम् शिवा स्वरूपोऽहम्. जिसे शस्त्र न काटे न अग्नि जलाए, गलाए न पानी न मृत्यु मिटाए. वही आत्मा सच्चिदानंद मैं हूँ. शिवोऽहम् शिवोऽहम् शिवा स्वरूपोऽहम्. है तारों सितारों में ये प्रकाश जिसका, है चांद और सूरज में आभास जिसका. वही आत्मा सच्चिदानंद
मैं हूँ शिवोहम शिवोहम शिवाय स्वरूपोहम। खूप छान वर्षा. मस्त. थँक्यू. उल्हास खूप चांगलं झालंय. तुझा पहिला प्रयत्न वाटला नाही. हो. अगदी काय वाटलं? नेहमी करतो असं वाटलं. नाही ना. हा, व्हेरी वेल डन उल्हास, खूपच छान झालं. शेवटची प्रार्थना बौद्धिक- म्हणून घेऊ आणि मग गप्पा मारू. बरोबर. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. खूप